नमस्कार मित्रांनो, सर्वसामान्य आणि कष्टकरी लोकांसाठी या क्षणाची सर्वात मोठी आनंदाची बातमी. महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारने थेट एक मोठा मास्टर स्ट्रोक लागवलेला आहे. घरगुती सिलेंडरच्या दरामध्ये लवकरच खूप मोठी कपात होऊन असून महाराष्ट्रातीलच नाही तर संपूर्ण देशातील सर्वसामान्यता आता प्रचंड मोठा दिलासा मिळणार आहे. इंधनाच्या वाढत्या भावामुळे आपण सगळेच त्रस्त होतो, पण आता सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क थेट कमी केलेलं आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा खर्च कंपन्या आणि भारत सरकार स्वतः सहन करणार आहे. म्हणजेच आपल्या खिशावर आता एका रुपयाचाही अतिरिक्त भार पडणार नाही. यासाठी पंतप्रधान मोदींनी मनापासून आभार. पण मित्रांनो, खरी आनंदाची बातमी तर पुढेच आहे. ज्या वस्तू तुम्ही कालपर्यंत खूप महागड्या दराने विकत घेत होता त्या सर्व वस्तूच्या किमती आता एकाच झटक्यात थेट खाली येणार आहेत आणि यामुळे तुमच्या महिन्याच्या पैशाची मोठी बचत होणार आहे. पण नक्की असं काय घडलं ज्यामुळे या सगळ्या वस्तूच्या इतक्या स्वस्त होत आहेत आणि यामागे कोणती 5 मोठी कारणं आहेत तेच आता आपण पुढे समजून घेऊयात. आणि आता अशा वस्तूंमध्ये किमतीत थेट बदल होणार आहेत ज्या वस्तू आपल्या रोजच्या रोज लागत असतात. आपण ज्या गोष्टी सतत विकत घेतो त्याच वस्तूच्या दरामध्ये अचानक मोठे बदल होणार आहेत. आपण गेल्या कित्येक महिन्यापासून नव्हे तर कित्येक वर्षापासून ज्या बातमीची चकतासारखी वाट पाहत होतो ती बातमी अखेर आज समोर आलेली आहे. प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न होता की महागाई नेमकी कधी होणार, कधी कमी होणार. तर मित्रांनो, आता प्रतीक्षा संपली असून बऱ्याच वस्तूचे भाव थेट खाली येणार आहेत. मग चला आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूयात पेट्रोल आणि डिझेलचे दर नेमके किती रुपयांनी कमी होणार आहेत आणि घरगुती गॅस सिलेंडर आता किती रुपयांना मिळणार आहे. आपण रोज खाण्यासाठी वापरतो ते खाद्यतेल महाग होणार की स्वस्त होणार आणि इतर नेमक्या कोणत्या वस्तू स्वस्त होणार आणि कोणत्या महाग होणार याबद्दलची संपूर्ण माहिती आता आपण बघणार आहोत. आता हे ऐकून तुम्हालाही नक्की आश्चर्य वाटत असेल, पण मी जेव्हा तुम्हाला या ठिकाणाचं संपूर्ण अपडेट दाखवेन तेव्हा तुमच्या स्पष्ट लक्षात येईल ही नेमक्या कोणत्या वस्तू स्वस्त होणार आहेत आणि कोणत्या गोष्टी महाग होणार आहेत. पण मित्रांनो, मोठा प्रश्न असा आहे की महागाई खरंच कायमची संपणार आहे का, की महागाई हळूच अशीच खाली येत राहणार आहे. सध्याच्या परिस्थितीचा विचार केला तर रोजच्या गरजेच्या अनेक वस्तूच्या किमती आजपर्यंत प्रचंड वाढलेल्या होत्या. ज्या वस्तू आपल्या घरात स्वस्त मिळायला हव्या होत्या त्या आपण आतापर्यंत खूप जास्त पैसे देऊन विकत घेत होतो. पण आता इथून पुढे तुम्हाला कोणत्याही महागड्या दराने घेण्याची गरज पडणार नाही. उदाहरणार्थ सांगायचं झालं तर आपण जेव्हा दुकानातून किराणा सामान आणतो तेव्हा अनेकांची दुकानात महिन्यांची उधारी असते. कोणाची 6,000 होते, कोणाची 10,000 तर कोणाची 15,000 रुपये उधारी होते. पण आता जर तुम्ही महिन्याची उधारी 10,000 रुपये होत असेल तर ती थेट 2,000 ते 3,000 कमी होऊ शकते, फक्त 7,000 रुपयांवर येऊ शकते. म्हणजे विचार करा वस्तूचे भाव किती मोठ्या प्रमाणावर खाली येणार आहेत. मग चला नक्की कोणकोणत्या वस्तूचे दर कमी होणार आहेत, हे नवे दर कधीपासून लागू होणार आहेत आणि कोणत्या गोष्टी स्वस्त तर कोणत्या महाग होणार आहेत याबद्दलची सर्व सविस्तर माहिती आता आपण थेट पाहूयात. बघा, आता सर्वांनी अगदी लक्ष देऊन बघा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आता घरगुती गॅस सिलेंडरबाबत खूप मोठी अपडेट समोर आली आहे. गॅस सिलेंडरच्या किमती आता नेमक्या कशा राहणार? खरंच गॅसचे दर 3,000 ते 4,000 300 ते 400 रुपयांनी थेट कमी होणार आहे का याबद्दलची खरी माहिती आपण पुढे पाहणार आहोत. त्यासोबतच पेट्रोलचे भाव 30 ते 40 रुपयांनी आणखी स्वस्त होणार का आणि डिझेलचे दर नेमके कुठे जाऊन थांबणार याबाबतची महत्त्वाची माहितीसुद्धा तुम्हाला पुढे पाहायला मिळणार आहे. फक्त एवढंच नाही तर दररोज लागणारे दूध आणि दुधापासून बनवणारे इतर सर्व पदार्थ त्यांच्या किमती आता कशा राहतील, हे खरंच दर कमी होणार आहे का आणि कमी झाले तर नेमके किती रुपयांनी कमी होतील हे सर्व तुम्हाला याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे. याशिवाय आपल्याला रोजच्या स्वयंपाकातील खाद्यतेलाच्या किमतीतही मोठा बदल पाहायला मिळणार आहे. मग तुम्ही स्वयंपाकासाठी सोयाबीनचं तेल वापरत असाल किंवा सूर्यफूलचं असाल किंवा इतर कोणतेही गोड तेल, याबाबतची सर्वात मोठी अपडेट असलेले आता तेलाचे भाव किती रुपयांनी स्वस्त होणार आहेत याबद्दलची सर्व मोठी आता आपण सविस्तर बघणार आहोत. यासोबतच कडधान्य, तूरडाळ आणि किराणा सामानातील शेंगदाणे यांच्या दरावरही मोठा परिणाम होणार आहे. आपल्याला रोजच्या वापरातील सर्व प्रकारच्या डाळी, गव्हाचं पीठ, दूध, साखर आणि शेंगदाणे भाव आता नेमके कसे राहतील? पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती नेमक्या किती रुपयांनी कमी होणार आहेत? खरंच देशात एवढी स्वस्त महागाई येणार आहे का? म्हणजेच महागाई आता थेट अर्ध्यावर येणार का याबद्दलची संपूर्ण आणि सविस्तर माहिती आता आपण समोर आलेलीच आहे आणि तीच माहिती मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे. चला तर मग व्हिडिओ मिस न करता अगदी सविस्तरपणे समजून घ्या. तुम्हाला इथे पाहू शकता
एक खूप मोठी अपडेट समोर आली आहे. अनेक वस्तूचे भाव आता थेट खाली येण्याची शक्यता आहे. विचार करा, जर सिलेंडरचे दर अचानक निम्म्यावर आलेत आणि जर पेट्रोल डिझेलच्या किमती आपण स्वप्नातही विचार केला नसेल इतक्या खाली कोसळल्या, तर आपण कधी विचारही केला नव्हता की सध्याच्या काळात गॅस सिलेंडर किंवा पेट्रोलचे डिझेलचे भाव पुन्हा इतक्या दराने कसे काय कमी होऊ शकतात. पण आता नक्की काय घडतंय? पण आता किराणा सामानासह रोजच्या अनेक वस्तूचे भाव आपल्याला थेट कमी होताना दिसणार आहेत. विचार करा, जर आधी तुम्ही कधी महिन्याभराचा किराणा घेण्यासाठी 10,000 रुपये लागत असतील, तर ते आता तुम्हाला 7,000 ते 8,000 रुपयात मिळणार आहे. जर एखादी वस्तू तुम्ही आधी 2,000 रुपयांना घेत असाल, तर ती आता फक्त 1,000 किंवा 1,500 रुपयांना मिळू शकते. म्हणजेच तुमची थेट हजारो रुपयांची बचत होणार आहे. उदाहरणार्थ सांगायचं झालं तर तुमच्या संपूर्ण कुटुंबाचा महिन्याचा खर्च जर 20,000 ते 25,000 रुपये असेल, तर आता तो थेट कमी होऊन 12,000 ते 13,000 रुपयांवर येऊ शकतो. इतक्या मोठ्या प्रमाणावर अनेक वस्तू स्वस्त होणार आहे, ज्याचा थेट मोठा फायदा सर्वसामान्य कुटुंबाला मिळणार आहे. म्हणूनच घरगुती खाद्यतेलापासून ते पेट्रोल डिझेलच्या दरापर्यंत नेमके काय भाव राहणार आहेत, कोणतीही वस्तू किती रुपयांनी स्वस्त होणार, याबद्दलची आता सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत. इथे जर तुम्ही पाहू शकता, अखेर सर्वात मोठी खुशखबर आलेली आहे. सध्या सगळीकडे एकच गोष्टीची जोरदार चर्चा सुरू आहे, ती म्हणजे इंधनाचे दर आता थेट मोठ्या प्रमाणात कमी होणार आहेत. सर्व मित्रांना जसा वाहतूक खर्च कमी होतो, त्याचा थेट चांगला परिणाम आपल्या रोजच्या किराणा सामानावर आणि इतर वस्तूच्या भावावरही होणार आहे. मग आता नक्की गॅस सिलेंडर किती रुपयांनी स्वस्त होणार आहे, पेट्रोल आणि डिझेलचे किती रुपयांनी स्वस्त होणार आहे, खाद्यतेल, सोयाबीन तेल, शेंगदाणे, साखर आणि इतर रोजच्या गोष्टीचे भाव नेमके कितीने खाली येणार आहेत, की वस्तूचे दर वाढणार आहेत, या सर्व प्रश्नाची उत्तरं एकाच व्हिडिओमध्ये. आज दुकानात गोड तेलचा डब्बा जरी खरेदी करायला गेलं तर सर्वसामान्यांच्या लोकांच्या डोळ्यात पाणी येतं. ही वस्तुस्थिती आहे. पण आता जशी दिलासदायक बातमी समोर येत आहे, तेलाचे दर लवकरच सर्वांना परवडणाऱ्या पातळीवर खाली येऊ शकतात. आंतरराष्ट्रीय स्तरावर खाद्यतेलाच्या पुरवठ्यात जे मोठे बदल होत आहेत, त्यामुळे आता खाद्यतेल थेट आपल्या बजेटमध्ये येणार आहे. आपल्याला खूपच मोठा कमी किमतीचा उपलब्ध होणार आहे. फक्त गोड तेलच नाही, तर विचार करा, आपल्या रोजच्या जेवणातील तूर डाळ, उडीद, मूग या सर्व प्रकारच्या डाळी, कडधान्यामध्ये भाव जर एकदम खाली आला तर सर्वांनाच किती मोठा दिलासा मिळेल. मित्रांनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बाजारात इतके मोठे बदल होण्यामागचे नेमके काय कारण आहे? वस्तूच्या किमती खरंच इतक्या झपाट्याने खाली येणार आहे का, की यामागे आणखी काही वेगळं गणित आहे? विचार करा, गोडतेलाचा डब्बा जर 1,200 रुपयांनी स्वस्त झाला, गॅस सिलेंडर थेट 500 रुपये ते 600 रुपयांनी स्वस्त मिळाला आणि पेट्रोल डिझेलचे भाव अचानक खाली आले, तर याचा थेट फायदा आपल्यासारख्या सामान्य माणसाला किती मोठा आनंदाचा फायदा होईल. पण खरंच असं घडणार आहे का? देशात नक्की कोणत्या मोठ्या घडामोडी घडत आहेत, हीच तर महत्त्वाची माहिती आपण पुढे पाहतोय. सर्वसामान्यांना ज्या मोठ्या दिलाशाची गरज होती, तो अखेर आता मिळणारच आहे. या महिन्यापासून हळूहळू वस्तूचे दर कमी होण्यास सुरुवात झालेली आहे. पुढच्या महिन्यात तर अनेक गोष्टीचे भाव खूपच खाली येणार आहेत. यामुळे वर्षाला तुमचे हजारो रुपये वाचणार आहेत. एकंदरीत विचार केला तर एक वस्तू खरेदी करण्यासाठी आधी जर तुम्हाला 2,000 ते 3,000 रुपये लागत असतील, तर आता त्यातले थेट 1,000 रुपये कमी होणार आहेत आणि तुमची मोठी बचत होणार आहे. आणि ती वस्तूसुद्धा तुम्हाला अगदी सहजकरिता मिळणार आहे. म्हणजेच महागाई आता खूप कमी होणार असून अनेक वस्तूचे भाव थेट खाली येणार आहेत. इतक्या स्वस्त वस्तू होणार आहेत की तुम्ही सुद्धा कधी विचार केलेला नसेल. आजवर आपण फक्त महागाई वाढल्याचंच बातम्या ऐकत आलो आहोत. पण आता जो नवा बदल पाहायला मिळतोय, तो पाहता एवढ्या काही दिवसात देशाच्या अर्थव्यवस्थेत आणि तुमच्या माझ्या घराच्या बजेटमध्ये एक मोठी क्रांतीच घडवून देऊ शकतो. कारण आता अनेक वस्तूचे दर मोठ्या प्रमाणावर खाली येण्याची शक्यताच दिसत आहे. पुढील काही दिवसात या सर्व वस्तूच्या किमतींमध्ये जे मोठे ऐतिहासिक बदल होणार आहेत, त्यांची सर्व माहिती आणि अचूक माहिती आपण इथे पाहत आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी असा कोणता मास्टर स्ट्रोक लागवलेला आहे, कारण ज्यामुळे महागाईची पूर्णपणे कमी होऊ शकते आणि अनेक वस्तू स्वस्त होऊ शकतात. यामागे सरकारचं नक्की कोणतं काम सुरू आहे आणि कोणत्या वस्तूचे भाव किती कमी होणार आहेत? पेट्रोल आणि डिझेलच्या किमती किती रुपयांनी कमी होऊ शकतात? काय नवी अपडेट आहे? गॅस सिलेंडरच्या दरात 200 ते 300 रुपयांची कपात होणार आहे. साखर, गोडतेल आणि खाद्यतेल किमतीसुद्धा खूप कमी होणार आहेत आणि रोजच्या वापरातील डाळी व कडधान्याचे नवे दर खूप कमी होणार आहेत. दुधाच्या पिशव्यांची किंमत आता नेमक्या कशा राहतील? दूध स्वस्त होणार आहे की त्याच दरावर राहणार आहे? याबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला पुढे सांगणारच आहे. अवघ्या 2 मिनिटाचा व्हिडिओ राहिलेला आहे, त्यामुळे आता इथून पुढचा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे, तो अगदी लक्ष देऊन पहा. चला तर आपण आधी आपल्या सर्वात वस्तूचे दर पाहायचे आहेत.
तर सर्वात आधी आपण रोजच्या वापराच्या खाद्यतेलाच्या आणि गोड तेलाच्या दरापासून सुरुवात करूयात. सूर्यफूल तेल आणि सोयाबीन तेलाचे भाव पुढे कसे राहतील? सरकारने सोयाबीन आणि सूर्यफुलाच्या तेलबियांच्या हमीभावात MSP वाढ केलेली आहे, पण तरीसुद्धा येत्या काळात त्या पिकाचं उत्पादन आणि होण्याची मोठी शक्यता. जर पुढे पाऊस चांगला झाला तर सोयाबीन आणि सूर्यफुलाचा पुरवठा अगदी भरपूरच राहील. यामुळे तेलाची कोणतीही टंचाई भरणार नाही आणि परिणामाचे खाद्यतेल भाव पुढे वाढवण्याचे स्थिर राहतील किंवा काही प्रमाणात कमीसुद्धा होऊ शकतात, असा अंदाज आहे. त्यानंतर सर्वांचं लक्ष लागून राहिलेला महत्त्वाचा घटक म्हणजे साखर. साखरेचे भाव नेमके कसे राहतील? तर सध्या सरकारने साखरेच्या निर्णयावर घातलेल्या बंदीमुळे आपण देशांतर्गत बाजारात साखरेचा भरपूर साठा उपलब्ध आहे. साखरेचा साठा चांगला उपलब्ध असल्यामुळे साखरेच्या किमती वाढण्याऐवजी येत्या काही दिवसात त्या कमी होऊ शकतात आणि सर्वांनाच स्वस्त साखर दरात मिळू शकते. चला तर मग आता पेट्रोल आणि डिझेलची किंमत खरंच 30 ते 40 रुपयांनी खाली येणार आहे का? गॅस सिलेंडर, दूध आणि इतर डाळीचे भाव नेमके काय राहतील याबद्दलची खरी माहिती आपण पाहूयात. सर्वात आधी दुधाच्या दराबद्दल बोलायचं झालं तर दुधाच्या भावात किरकोळ वाढ पाहायला मिळू शकते. जनावरांच्या चाऱ्याचे वाढलेले दर आणि सणासुदीच्या काळात वाढणारी दुधाची मागणी पाहता तर दुधाचे भाव कमी होण्याऐवजी थोडे वाढू शकतात. पण दुधाचे भाव थोडे वाढले तरी काळजी करण्याचं कारण नाही, कारण शेवटी हा पैसा थेट आपल्या शेतकरी भावापर्यंतच पोहोचणार आहे. जिथे शेतकऱ्यांचा फायदा होतो तिथे आपण सर्वांनी सहकार्य केलं पाहिजे, कारण शेतकरी पिकवतो म्हणूनच आपल्याला अन्नधान्य आणि दूध मिळतं. बळीराजा फायदा होणार असं काही केलं की नक्कीच आनंदाची गोष्ट आहे. आता गव्हाच्या पिठाबाबत बोलायचं झालं तर गव्हाच्या पिठाचा दर साधारण 34 ते 37 रुपये किलो राहण्याचा अंदाज आहे. बाजारात गव्हाचा पुरवठा उत्तम आहे आणि सरकारकडेही पुरेसा साठा असल्याचा उपलब्ध असल्यामुळे गव्हाचे भाव स्थिर राहतील किंवा थोडे कमीही होऊ शकतात. मात्र तूर डाळ आणि उडीद डाळ यासारख्या डाळीच्या किमती सध्या थोड्या चढत्याच राहतील, कारण सरकारने नुकतीच यांच्या हमीभावात MSP 400 ते 450 रुपयांची वाढ केलेली आहे. दुसरीकडे सोयाबीन आणि सूर्यफूल खाद्यतेल भाव माध्यम म्हणजे अवाक्यात राहतील, तर पेट्रोल, डिझेल आणि गॅस सिलेंडरचे दर स्थिर राहण्याची शक्यता आहे. हे दर खूप जास्त वाढल्यानंतर नाही तर लगेच खूप कमी होणार नाही, तर याचे दरावर तुम्हाला मिळतीलच. तर मित्रांनो, ही होती आजची सर्वात महत्त्वाची आणि मोठी अपडेट. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढे व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.